दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य केंद्र असलं पाहिजे, दवाखाना असला पाहिजे, ही संकल्पना मानणारे दादासाहेब होते. आज तर आपल्याला त्याच्या पलीकडे आपण गेलो, आता आपण जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज केलं, पण अगदी त्या ठिकाणी ज्या प्राथमिक सेवा आहेत त्या सेवांची सुरुवात करायची, या संदर्भात दादासाहेबांचं जे काम होतं ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं होतं. खरं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री म्हणून फार कमी काळ मिळाला. ते 1 वर्ष 4 दिवस एवढेच काळ ते मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर दुःखद त्यांचं निधन झालं. कदाचित अधिक काळ मुख्यमंत्री ते राहू शकले असते तर अजून विकासाचे जे त्यांच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना त्यांनी निश्चितपणे मांडल्या असत्या. शिक्षणाच्या क्षेत्रातही अनेक लोकांना प्रेरित करून आपल्या चंद्रपूर जिल्हा असेल किंवा जो काही आपला विदर्भाचा भाग असेल, इथे शिक्षण क्षेत्रामध्ये अधिक आपल्याला शैक्षणिक संस्था कशा उभ्या करता येतील, मुलांपर्यंत मुलींपर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल, या संदर्भातही अत्यंत मोठं कार्य हे दादासाहेबांनी त्या ठिकाणी उभं केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं हे जे व्यक्तिमत्व होतं, आणि खरं म्हणजे ते मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री पदावर असताना त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. पण व्यक्ती कशी असतात किंवा त्यांचे संस्कार कसे असतात, तर दादासाहेबांच्या निधनाच्या 1 महिन्यानंतर त्यांच्यावर त्यांचं जे आत्मचरित्र होतं ते ज्यांनी लिहिलं होतं त्यांनी ते प्रकाशित केलं. प्रकाशनाचा सोहळा हा नागपूरमध्ये त्या ठिकाणी होता आणि त्यावेळी लोकांनी बघितलं की दादासाहेबांच्या पत्नी या एसटीच्या तिकिटाच्या रांगेत उभ्या होत्या की बाबा तिकीट मिळेल तर तिकीट काढून मी एसटीने नागपूरला जाऊन त्या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी त्या ठिकाणी अटेंड करेन. आणि तशाच ते एसटीने आले आणि तो कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो अटेंड केला. त्यामुळे ही सगळी जी एक प्रेरणादायी अशा प्रकारची जी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही मानकं तयार केली, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जनतेचा विचार हा सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवला, त्यामध्ये दादासाहेब आहेत. आणि म्हणूनच आपण त्यांना कर्मवीर म्हणतो, कारण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्म केलेलं आहे, ज्यांनी कर्मातून समाज उभा केलेला आहे, त्यांना आपण कर्मवीर म्हणत असतो. असे दादासाहेब या ठिकाणी आहेत.